नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये. माझ्या लाडक्या यूट्यूब फॅमिलीला सगळ्यांना गुड मॉर्निंग आणि सगळ्यांना नवीन वर्षाच्या खूप साऱ्या शुभेच्छा. तुम्हाला हे नवीन वर्ष खूप सुख समृद्धीचं आणि भरभराटीचे जावो माझ्या यूट्यूब फॅमिलीला. तर आज आपण मस्त अशी रेसिपी बनवणार आहोत. तर काय काय साहित्य घेतलं आपण ते बघूया. शेंगदाणे घेतलेले आहेत, अद्रक, लसूण, जिरं, दालचिनी, धने घेतलेले आहेत, कोथिंबीर घेतलेली आहे आणि नंतर सुकं खोबरं घेतलेलं आहे मी अर्धी वाटी. शेंगदाणे छान भाजून घ्यायचे, साल पूर्ण काढून घ्यायची मैत्रिणींनो. आणि लसूण पण आपल्याला थोडासा जास्त वापरायचा. दालचिनीचा तुकडा टाकल्याने छान असे भाजीला टेस्ट येते. तर एवढं मी साहित्य घेतलेलं आहे. मिक्सरला छान बारीक वाटून घ्यायचं आहे मैत्रिणींनो. कोथिंबीर पण जास्त वापरायची आहे. तर मसाला आपला वाटून झालेला आहे. त्यानंतर आता इथे मी कढई ठेवलेली आहे. मस्त असे गावठी काटेरी वांगी होते. तुम्हाला जर वांग्याची भाजी खूप अशी स्वादिष्ट, रुचकर आणि चवीला अप्रतिम पाहिजे असेल ना मैत्रिणींनो, वांगी काटेरी घ्यायची आणि हिरवा आणि थोडासा काळपट पट्टा असतो ती वांगी घ्यायची. त्या वांग्यांची टेस्ट आहे ना मैत्रिणींनो खूप छान लागते. भाज्या निवडताना पण अशा भाज्या निवडायच्या ज्या डोळ्यामध्ये भरल्या पाहिजे, त्या चवीला पण छान लागतात. कढई ठेवून घेतली, तेल टाकलेले, तेल थोडं जास्त टाकायचं. तेल कडकडीत गरम करून घ्यायचं. इथे आपला मसाला वाटून झालेला आहे, बघू शकता तुम्ही. आणि ह्या मसाल्यामध्ये मी हिरवी मिरची टाकायची विसरलेली होते मैत्रिणींनो. तर इथे मी 5 ते 6 हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत. तुम्ही तुमच्या तिखटानुसार टाकू शकता हिरवी मिरची. आपल्याला हिरव्या मिरचीत बनवायचं आहे. मी मसाल्यामध्ये घ्यायला विसरलेली, नंतर टाकलेली हिरवी मिरची. त्यानंतर मीठ टाकून घेतलेलं आहे. अर्धा चमचा हळद टाकलेली आहे. याच्यामध्ये आपल्याला काही वापरायचं नाही, आपण धने जिरे सगळं वापरलेलं आहे. कोथिंबीर जास्त टाकल्याने छान अशी भाजीला टेस्ट येते. आणि त्याच्यामध्येच मी कस्तुरी मेथी पण वापरलेली, थोडीशी टाकायची वाटताना. हा मसाला आपल्याला आपण सगळा कच्चा घेतलेला आहे मैत्रिणींनो. खोबरं पण कच्चं, धने जिरे कच्चे घेतलेले. फक्त आपण शेंगदाणे भाजून घेतलेले आहेत. हिरवी मिरची, कोथिंबीर सगळं कच्चं आहे. त्याच्यामुळे कमी गॅसवरती आपल्याला छान मसाला तेलामध्ये तेल सुटेपर्यंत व्यवस्थित असा परतून घ्यायचा आहे. या मसाल्याची टेस्ट ना मैत्रिणींनो खूप छान लागते. तुम्ही ही भाजी भातासोबत, चपातीसोबत, अगदी नानसोबत, भाकरीसोबतही खाऊ शकता. टेस्टला अप्रतिम लागते. करून बघा एकदा तुम्ही. त्यानंतर मी इथे कढीपत्ता टाकून घेतलेला आहे. इथे बघू शकता तुम्ही वांगी मी कोणत्या प्रकारची घेतलेली आहे. मस्त अशी काटेरी वांगी, हिरवीगार आणि ताजी ताजी वांगी आहेत. कोणाकोणाला देठ एवढे मोठे आवडत नाही, तर थोडेसे काढून घ्यायचे देठ. कोणी मसाला वांग्यांमध्ये भरतं, काही गरज नाही. आपण जेव्हा असं मसाल्यामध्ये परततो तर आपण मध्ये कसं फोडी करून घेतो ना वांग्यांची, व्यवस्थित स्वच्छ धुवायचे मिठाच्या पाण्याने. आणि आतमध्ये आपण जेव्हा चिरतो तेव्हा व्यवस्थित चेक करून घ्यायचे, कधी कधी खराब असतात आतून. आता 1 मिनिटभर आपल्याला वांगी छान मसाल्यामध्ये परतून घ्यायची आहे. झाकण ठेवायचं आहे, म्हणजे जो मसाला आहे त्याची वाफ सगळी वांग्यांमध्ये जाईल. मसाला पूर्ण वांग्यांमध्ये भरला जातो. तर 1 मिनिटभर आपल्याला झाकण ठेवायचं आहे. आता झाकण आपण काढून बघू शकता. पूर्ण वांग्यांमध्ये मसाला गेलेला आहे आणि छान वांगी परतून घेतलेली आहेत आपण मसाल्यामध्ये. आणि टेस्ट वाढवण्यासाठी आपण कढीपत्ता पण टाकून घेतलेला आहे. सगळं हिरवं याचा वापर केलेला आहे, त्याच्यामुळे भाजी दिसायला छान दिसतेच वांग्याची, तर चवीला अप्रतिम लागते. आता हिवाळ्यामध्ये भरपूर अशी वांगी, वाटाणा, फ्लावर, गाजर, भरपूर अशा भाज्या खूप ताज्या ताज्या आणि खूप छान भाज्या येतात. त्याच्यामुळे जेवण बनवायलाही उत्साह येतो. तर इथे मी पाणी टाकून घेतलेलं आहे. आपण शिजून घेणार आहोत म्हणून एवढा पाण्याचा वापर केलेला आहे. वांगी शिजायला वेळ लागतो. आता झाकण ठेवायचं आहे आणि 2 ते 3 मिनटासाठी कमी गॅसवरती मस्त अशी वांगी शिजून घ्यायची आहे. तर तुम्ही बघू शकता, याला तुम्ही खारं वांगंही बोलू शकता. आमच्याकडे हिरव्या वांग्यातील रस्स्यातील भाजी बोलतात याला. तर इथे आपली वांग्याची हिरव्या मसाल्यातील रस्सा भाजी तयार आहे मैत्रिणींनो. गरम गरम भातासोबत, चपातीसोबत, भाकरीसोबतही तुम्ही खाऊ शकता. माझी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कॉमेंट बॉक्समध्ये प्लीज मैत्रिणींनो सांगायला विसरू नका.
माझे व्हिडिओ तुम्हाला कोणते बघायला आवडतील तेही मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. व्हिडिओला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मैत्रिणींनो विसरू नका. बाय.